राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून आज चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता, तर विरोधक लाडकी बहीणसह राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुसंवाद मेळावा आजपासून। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात धडाडणार ठाकरेंची तोफ। मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट, 5836 वाहनांची तपासणी, मुंबईत 260 ठिकाणी शोध मोहीम, तर अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांवर 15 गुन्हे दाखल, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 16 जणांच्या विरोधात देखील कारवाई। मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडचा मुख्य सूत्रधार, सीआयडीच्या आरोपपत्रात उल्लेख, आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातूनच हत्या, संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील आता सीआयडी कडे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरांचा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, 11 मार्चला होणार जामिनाच्या याचिकेवर सुनावणी। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची मुंडकी छाटून कालिका मातेच्या गळ्यात माळ घातली पाहिजे, कालीचरण महाराजांचं वक्तव्य, द्रष्टांचा नाश करणं हिंदूंचं कर्तव्य असल्याचं कालीचरण महाराज यांचं वक्तव्य। पुणे पालिकेच्या सांस्कृतिक धोरणासाठी राहुल सोलापूरकरांची नियुक्ती, सोलापूरकरांच्या नियुक्तीवरून आता वाद होण्याची शक्यता, शिवराय आणि आंबेडकरांबाबत सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना आणखीन एक धक्का, आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती, तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी घोटाळा केल्याचा संशय, सूत्रांची माहिती। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड आज आमने सामने, ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना, टीम इंडिया विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।